ब्रॉट टू यू बाय विगार्ड। या ठिकाणी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी चिखलात पाय माखल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याकडून पाय पाण्याने धुवून त्या ठिकाणी घेतला आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम या कृत्यानं या ठिकाणी झालेलं आहे। काँग्रेसमध्ये तर पहिल्यापासून व्यक्तिपूजेला हुजरेगिरीला त्या ठिकाणी स्थान होतं, महत्त्व दिलं जात होतं, परंतु पराजयातही थोडंसं यश मिळाल्यानं हुरळून गेलेल्या नाना पटोलेंचा माज, मगरुरी आणि उन्माद या कृत्यातनं या ठिकाणी दिसून येतो आणि अशा प्रकारे सरंजामशाही वृत्तीला भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम जे गांधी घराण्यांचं रक्तात नाना पटोलेच्या भरलंय त्याला हा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र थारा देणार नाही। आणि मला वाटतं याबद्दल, या कृत्याबद्दल प्रायचित्त म्हणून नाना पटोले यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांना एवढेच पाय धुवून घेण्याची हौस आहे तर त्यांनी बुवाबाजी करावी आणि आपले लाचार अंधभक्त यांना त्या ठिकाणी आपले पाय त्या ठिकाणी धुवायला लावावेत। आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारचा हा झालेला प्रकार दुर्दैवी आहे, कारण शेवटी प्रत्येक कार्यकर्ता पक्ष आणि नेता उभा करत असतो, परंतु आता त्यांचा समज झाला आम्ही नेत्यांच्या जीवावर निवडून येतो, आम्ही कुठल्या तरी घराणेशाहीच्या जीवावर, सरंजामशाहीच्या जीवावर निवडून येतो। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। असा जर समज झाला असेल तर येणाऱ्या काळात हे स्वतःचेच कार्यकर्ते नानासारख्या प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे। आताच थोड्या वेळापूर्वी नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं की उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून आता ठेवता येणार नाही। पहिलं नाना पटोले यांनी या पाद्यपूजन करून घेतलं, त्याबद्दल प्रायचित्त म्हणून राजीनामा द्यावा, नंतरच त्यांनी कुठल्याही गोष्टीवर भाष्य करावं। परंतु आता त्यांना लोकांसमोर, आपल्या माध्यमांसमोर सुद्धा यायचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही आता महत्त्व देणार नाही, आपणही देऊ नका। आपण अनेकदा बघितलं असेल नाना पटोले यांची वक्तव्य देखील वादग्रस्त अनेकदा झालेली आहे, त्यात हा प्रकार दिसतोय। कुठेतरी प्रदेशाध्यक्ष पदाची मस्तीची स्थिती दिसते काय सगळ्यात? मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे मस्ती ही कार्यकर्ता उतरवत असतो, कुठलाही पक्ष असो, कुठलाही नेता असो, ज्या वेळेला कार्यकर्त्याला दुर्लक्षित केलं जातं, अपमानित केलं जातं आणि अशा प्रकारे हुजरेगिरीनं, लाचारीनं वागवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या मनोवृत्तीला ठेचून काढण्याची क्षमता, ताकद कार्यकर्त्यात असते आणि त्याच्यामुळे नाना पटोलेंना, त्यामुळं त्यांच्या मगरुरीचा त्या ठिकाणी त्यांना जाब कार्यकर्ताच विचारेल आणि येणाऱ्या काळात पक्षात आणि येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये दिसून येईल। देवेंद्र फडणवीस आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे। आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक देखील पाहायला मिळते, कसं बघता या सगळ्याकडे? या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलंय की महाराष्ट्र भाजपाची त्यांनी राजीनामा देऊ नये अशा प्रकारची इच्छा आहे। स्वतः प्रदेशाध्यक्षांनी तशा प्रकारचं सुतोवाच केलंय।
कोर टीम असेल, महाराष्ट्र कार्यकारिणी असेल, मुंबई कार्यकारिणी असेल, या सर्वांना महाराष्ट्राचं नेतृत्व सरकारमध्ये राहूनच देवेंद्रजींनी करावं. त्याचबरोबर पक्ष संघटनाही सरकारमध्ये राहून चालवता येईल अशा प्रकारचा पक्षाचा त्या ठिकाणी मानस आहे महाराष्ट्राच्या. तथापि देवेंद्रजी एक मुरब्बी, अभ्यासू अशा प्रकारचे नेते आहेत. त्याचबरोबर ते संवेदनशील अशा प्रकारचे नेते आहेत. महाराष्ट्राचा आणि पक्षाचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील तशा प्रकारची प्रगल्भता निश्चितच आमच्या या नेतृत्वामध्ये आहे. गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता एक नवीन जबाबदारी येईल असं देखील म्हटलं जातं. कसं बघता या नवीन जबाबदारी? नाही, मला वाटतं पहिलं होऊ द्या. आत्याबाईला मिशा असत्या तर पहिलं होऊ द्या आणि मग जबाबदारी आल्यावर कसं बघायचं ते मी आपल्यासमोर बोलेन. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर देण्यात यावं असं सुरेश धस म्हणतात. नाही, सुरेश धस त्या जिल्ह्यातले आहेत. त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि पंकजाताई आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. काही जय पराजय नेतृत्व ठरवत नसतो. जरी अल्पशा मताने पराभव झाला असल्या तरी त्या बीडच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या एक लोकप्रिय अशा नेत्या आहेत. आणि जर त्यांच्याविषयी धसने अशा प्रकारची मागणी केली असेल तर ती रास्त आहे. त्याच्यामध्ये काही चुकी मानायचं कारण नाही. म्हाडाच्या संदर्भामध्ये म्हाडा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काम केलं नाहीये, पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी देखील एक मागणी आता भाजपमधूनच होताना पाहिजे. भाजपमध्ये असं कोण सांगतं कोण बोलतं म्हणून प्रसारमाध्यमांवर राजीनामा घेतला जात नाही. ती एक प्रक्रिया असते. त्याकरता 48 लोकसभा मतदारसंघामध्ये 48 निरीक्षक नेमलेले आहेत. मी जसा मावळ लोकसभेचा असे त्याही लोकसभेकरता मला वाटतं अमित साटम आमदार हे त्या ठिकाणी निरीक्षक आहेत. निरीक्षकांचा गोपनीय अहवाल आल्यानंतर ज्याने विरोधात काम केलं आहे, काय झालं या सगळ्याचा आढावा घेऊन पक्षी योग्य ती दखल घेऊन काय करायचं ते निश्चितपणे ठरवेल. कारवाई करण्याच्या संदर्भात त्यानंतरच निर्णय त्या ठिकाणी होईल. भाऊ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे अजित पवारांना पुन्हा माघारी जाण्यावरची भावना जी आहे त्याला भाजपच्या सर्व काही आमदारांच्या मनात. आता काही आमदार तुम्हाला कोण बोललेत ते मला माहीत नाही. माझ्याशी अशा प्रकारचा कुठला आमदार बोललेला नाही आहे. राजकारणामध्ये फायदे तोटे होत असतात. जेव्हा महायुती म्हणून ज्या ठिकाणी आपण लढतो त्यावेळेला फायदा झाला तर चांगलं, नुकसान झालं तर लगेच अशा प्रकारची वक्तव्य करायची. मला वाटतं हे महायुतीच्या त्या ठिकाणी गोष्टीला योग्य नाही आहे. जे काही विश्लेषण असेल, जो काही आढावा असेल त्यावर भविष्यातली वाटचाल महायुती ठरवेल, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ठरवेल. पण लगेच अशा प्रकारे व्यक्तीच्या कुणी भावना कोणाकडे किंवा प्रसारमाध्यमांकडे करणं उचित आहे असं मला वाटत नाही. भुजबळांच्या भूमिकेमुळे कुठेतरी महायुतीमध्ये अंतर्गत कलह जो आहे तो वाढतोय असं एक संजय शिरसाट म्हणाले. नाही, मला वाटतं खरं म्हणजे महायुतीच्या सगळ्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी महायुतीमध्ये विसंवाद होईल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य त्या ठिकाणी करता कामा नये असं मला वाटतं. कारण सगळ्या पक्षाची लोक आपापल्या परीनं बोलतात. कधी ती व्यक्तिगत भूमिका असते, पक्ष सांगतो असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे महायुतीवर परिणाम होईल अशा प्रकारच्या गोष्टी जाहीरपणे त्या ठिकाणी बोलू नये. अंतर्गत 4 भिंतीमध्ये जी महायुतीच्या बैठका होतील त्यामध्ये जे काही विश्लेषण, जे काय वाटतं ती भूमिका मांडली तर आपल्या भविष्यातल्या एकसंगतेला त्या ठिकाणी धोका पोचणार नाही याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. सर, वसईमध्ये एका तरुणीला भर रस्त्यामध्ये तिची हत्या करण्यात आली. पण या घटनेचा सोशल मीडिया व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती व्हायरल होते. तर कोणीच या घटनेमध्ये तिला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही म्हणून आता एक प्रकारे टीका सुद्धा होते. कसं पकडा या घटनेकडे? नाही, मला वाटतं अशा प्रकारे घटना झाल्यावर माणुसकीनं, संवेदनशील भावनेनं त्या ठिकाणी नागरिकांनी आपण सगळ्यांनी भूमिका निभावण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. का झालं नाही नेमकं सत्य काही मला माहीत नाही.
तथापि असणारे कायदेसुद्धा वाचवायला गेला, मदतीला गेला तर त्याला त्या ठिकाणी गोवतात. आणि म्हणून काही लोक जेव्हा अपघात होतो, दुर्घटना घडते, तेव्हा समोर असूनसुद्धा त्यामध्ये सहभाग घेत नाहीत. मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून माणुसकी हरवणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ओबीसी संदर्भात देखील प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6वा दिवस आहे आजचा की जे लक्ष्मण हाके जे आहेत आंदोलन करत आहेत. एकूणच शिष्टमंडळ जे आहे ते आज येणार होतं पण ते आलं नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि कॅबिनेटने या संदर्भातला थेटपणे निर्णय घ्यावा. कशा प्रकारे बघता आहे? सगळी सोयरी असेल किंवा मग एकूणच कुठेतरी आरक्षण आपलं धोक्यात आलंय अशा प्रकारची भीती त्यांना व्यक्त होते? मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनातनं ज्या भिंती उभ्या राहत आहेत त्या पुरोगामी महाराष्ट्राला त्या ठिकाणी निश्चितपणे शोभणाऱ्या नाहीत. किंबहुना पुरोगामी महाराष्ट्राच्या वैभवाला, परंपरेला तडा जाणाऱ्या अशा प्रकारच्या आहेत. यापूर्वीही आंदोलनं झाली परंतु आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या नावावर सरकारला वेठीस धरून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण या ठिकाणी जी अलीकडच्या काळात होती ती कधी महाराष्ट्रानं पाहिली नाही. मला वाटतं ज्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारशी नीट चर्चा करून कुठलाही समाज दुखावला जाणार नाही, कुठल्या समाजाच्या अधिकारावर, आरक्षणावर गदा येणार नाही अशा पद्धतीनं सरकारची विषय हाताळण्याची मानसिकता आहे. परंतु समाजानं अशा प्रकारची आंदोलनं करून आपण आंदोलन करून समाजात भिंती उभ्या राहणार नाहीत याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. हाकेंच्या आंदोलनाकडे पण त्या ठिकाणी सरकारनं गांभीर्यानं त्या ठिकाणी त्यांना विश्वास देऊन दोन्ही समाजामध्ये सौहार्दाचं वातावरण होईल याची सरकारने काळजी घ्यावी. भाऊ, हिंदी में एक सवाल है. शिंदे गुट के एमएलए जो है संजय सिरसाट, उन्होंने कहा है कि महायुति गठबंधन में हम बड़े भाई है तो हम जो कहें जो सुनना पड़ेगा. नहीं, अभी बड़ा भाई छोटा भाई इसी तरह का बयानबाजी करना महायुति के हित के लिए अच्छा नहीं है. अभी हम लोग क्या फुटपट्टी लेके बैठते नहीं और 3 पार्टी और नेताओं को खड़ा करके कौन बड़ा छोटा. तो मुझे लगता है जो कुछ बात करनी है, संजय सिरसाट हमारे मित्र है, वो पार्टी की अपने फोरम में बात करे तो मुझे लगता है माहौल महायुति में अच्छा रहेगा. नहीं तो बड़ा छोटा का ये कंपटीशन शुरू होएगा, उससे महायुति में वातावरण खराब होने की शंका है. शिंदे गटाचा असा दावा आहे की लोकसभेत त्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे आणि महायुतीमध्ये तो मोठा पक्ष ठरतो म्हणून विधानसभेला सुद्धा जास्त जागा त्या मागू शकतात. कसं बघता या वक्तव्याला? मला वाटतं अशा प्रकारच्या आपल्या वक्तव्यानं महायुतीच्या एकोप्यावर कुठं तडा जाणार नाही याची काळजी प्रवक्त्यांनी, महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. मोठा छोटा, स्ट्राईक लेट, जास्त जागा, पर्सेंटेज वोटिंग हे जाहीरपणे बोलवून कुठल्याही प्रकारचा आपल्याला फायदा नाही. उलट जे काय वाटतं ते 4 भिंती तिन्ही पक्षाच्या आणि आपल्या पक्षाच्या बैठकीत त्या ठिकाणी बोलावं. आणि मला वाटतं अशा प्रकारची काळजी प्रवक्ते किंवा घटक पक्ष आणि महायुतीतल्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.